राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं। 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारीला निकाल। राज्य निवडणूक आयोगाची घोषणा। संभाव्य दुबार मतदारांची ओळख पटवण्यात आली आहे। दुबार मतदारांसमोर डबल स्टार। निवडणूक आयुक्तांचं स्पष्टीकरण। एकूण मतदारांपैकी 7% दुबार मतदार असल्याची माहिती। निवडणुकांच्या तारखा निश्चित झाल्याचा आनंद। जनता आम्हाला पुन्हा संधी देईल, देवेंद्र फडणवीसांना विश्वास। महाराष्ट्रातील 34 जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका लांबणीवर। निवडणूक आयोगाकडून कोणतीही घोषणा नाही। दोन दिवसात ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता। निवडणूक जाहीर होताच मोठी राजकीय घडामोड घडणार। ठाकरेंना जय महाराष्ट्र करणाऱ्या तेजस्वी घोसाळकरांचा भाजपमध्ये प्रवेश। अमित साटम यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा घेतला हाती। पक्षप्रवेशावेळी तेजस्वी घोसाळकर भाऊ। तेजस्वी घोसाळकरांच्या प्रवेशावरून मनसे आणि भाजपामध्ये जुंपली। भाजपचा मूळ कार्यकर्ता कुठे आहे, मनसेचा सवाल। तर मनसेची ही जुनीच कॅसेट असल्याचा भाजपचा पलटवार। आणि रेसकोर्सच्या जागेवर सेंट्रल पार्क उभारणार। 300 एकरवर होणार सेंट्रल पार्क। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा।